सर्व सुखाचे आधार सर्व सुखाचे आधार सुखाचे आधार बापा रखुमा देवी वार बापा रखुमा देवी वार तू विठ्ठला बरवा तू विठ्ठला बरवा हे बापा रखुमा देवी वार बापा रखुमा देवी वार विठ्ठला हरि जय जय राम विठ्ठल म्हणा देवाचा विठ्ठल म्हणा देवा ब्रह्मधरी सीधे हाता ब्रह्मधरी सीधे हाता ब्रह्मधरी सीधे हाता ब्रह्मधरी सीधे हाता विठ्ठला देवर अभय करू रखुमा देवर अभय करू रखुमा देवर अभय करू रखुमा देवर अभय कर मस्तके ठेविला निर्धारू मस्तके ठेविला निर्धार मस्तके ठेविला निर्धारू मस्तके ठेविला निर्धारू मस्तके ठेविला निर्धारू मस्तके ठेविला पडोनी जाईल कलेवर पडोनी जाईल कलेवर विठ्ठल उच्चारी पासार विठ्ठल उच्चारी पासार उच्चारी पासार विठ्ठल उच्चारी पासार विठ्ठल उच्चारी कुमारी जय जय
विठ्ठल विठ्ठल म्हणता मदनी दप मग मगर सरने संगरने सगरे 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 सग मद निदप मग मगर रे
धरिसे देहाचा भ्रम धरिसे देहाचा विठ्ठल म्हणकारे वाचा पडून जाईल कलेवर विठ्ठल उच्चारी पासार रखुमा देवीवर अभय करू रखुमा देवीवर अभय करू मस्तकी ठेविला हा निर्धारू पडून जाईल कलेवर विठ्ठल उच्चारी पासार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा रे दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी तुभो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतम साधु संन्यास योगम मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम नमो नारायण गिरिम परब्रह्म स्वरूपम राम भरोसे राम बिनु राम नाम विश्वास सुमिरान सुमंगल कुशल रे मागत तुलसीदास तपो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतम साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम नमो नारायण गिरिम प्रब्रह्म स्वरूपम गोरक्ष जालिंदर चरपटाश्य अडभंग गाणी पमचिंद्राद्या चौरंगी रेवानक भरतरी संज्ञा भूम्यान भुवर्ण नवनाथ सिद्ध धन्य धन्य अडभंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माथा ब्रह्मधरिसी देहाचा विठ्ठल मनकारे वाचा पडून जाईल कलेवर विठ्ठल उच्चारी पासार संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा हा अभंग बाबांच्या गाथेमधील अत्यंत महत्त्वाचा अभंग या ठिकाणी सादर केलेला आहे वारकरी संप्रदायाच्या बुधवार प्रकरणातील हा अभंग आपल्या पुढे सादर केला जे वाराचे अभंग आहे त्यामध्ये बुधवार प्रकरण आहे त्या बुधवार प्रकरणातला हा अभंग आज मंगळवारी घेतलेला आहे आदल्या दिवशीचं वर्णन म्हणजे सगळं यथार्थ होत असतं आज या ठिकाणी आपण सर्वजण कीर्तनासाठी उपस्थित राहिलेलो आहोत झालेलो आहोत ज्यांना आदरांजली करायची आहे अर्पण ते कैलासवासी गोरक्षनाथ लक्ष्मण पाटील नळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत आपल्या नंबरामध्ये गंगा भागीरथी भीमाबाई गोरक्षनाथ पाटील नळे ह्या त्यांच्या धर्मपत्नी आहेत तर श्री भानुदास लक्ष्मण पाटील नळे आणि श्री सकाराम लक्ष्मण पाटील नळे हे त्यांचे बंधू आहे श्री चंद्रभान गोरक्षनाथ पाटील नळे श्री बाबासाहेब गोरक्षनाथ पाटील नळे हे त्यांचे चिरंजीव आहे सौभाग्यवती संगीता रामनाथ पाटील लव्हाटे मुलगी आहे संतोष सकाराम पाटील नळे पुतणे आहे तर सुनील सकाराम पाटील नळे पुतणे आहेत सतीश सकाराम पाटील नळे आणि अनिल पोपट पाटील नळे पुतणे आहेत स्वप्नील चंद्रभान पाटील नळे नातू आहे सागर बाळासाहेब पाटील नळे नातू आहे ऋषिकेश बाबासाहेब पाटील नळे नातू आहे तर सौ स्नेहल विशाल पाटील पोकळे नात आहे हा संपूर्ण नळे पाटील परिवार आपल्यातनं गेलेले गोरक्षनाथ लक्ष्मण पाटील नळे यांच्या या निमित्ताने आपण त्यांना आदरांजली अर्पण करण्याकरता जमलेलो आहोत या ठिकाणी सर्व महाराज मंडळी गायनाचारी मंडळी वादक मंडळी टाळकरी मंडळी विद्यार्थी वृंद आपण सर्व ज्येष्ठश्रेष्ठ मंडळी बसलेले ज्येष्ठश्रेष्ठ आपल्या सर्वांना धन्यवाद देतो चित्रकार पत्रकार बंधू या ठिकाणी आपण आहे सिस्टीमवाले मंडपवाले आपल्या सर्वांना धन्यवाद देतो या ठिकाणी तळेगावून मात्र आबा तुम्ही लांबून आले तुम्हाला धन्यवाद देतो निर्मळ पिंपरी तुम्ही सुद्धा निर्मळ अंतकरणाने लांबून आले धन्यवाद आस्तगाव चोळकेवाडी तुमचाच कार्यक्रम आहे तुम्हाला वर्णन करण्यात अर्थाने गाव तुमचं आहे ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम घेतला ते भीमराज पाटील कोदाळे यांचे पाहुणे असल्यामुळं भाऊने हा कार्यक्रम घेतला मला घेऊन आले काल सायंकाळी फोन केला आणि आज इथं आदेश दिला आधी तारीख घेतली होती तुम्हाला धन्यवाद विकास महाराज कसे आले मला माहीत नाही दोन्हीच्या मध्यवर्ती म्हणून हजर झाले धन्यवाद राम महाराज तळेगाववरून आलेले आहेत त्यांना धन्यवाद देतो इतक्या लांबून इथपर्यंत कसे आले माहीत नाही पण गायला हजर झाले धन्यवाद दुसरे महाराज काय चाल म्हटले बुवा गुळवे महाराज गुळगुळीत चाल म्हणल्याबद्दल धन्यवाद देतो विराज महाराजांनी साथ दिल्याबद्दल विराज आवाज काढला धन्यवाद देवराम बाबा पाहत होते त्यांना धन्यवाद देतो लखनगिरी सुद्धा बघत होते त्यांना धन्यवाद राहुलजी पखवाद वाजत होते सगळ्यांना घेऊन चालत होते त्यांना धन्यवाद विनेकरी टाळकरी इकडचे भजनी लहान लहान मुलं मोठे मुलं टोपीवाले बिगर टोपीवाले तुम्हाला धन्यवाद एक जणाला टोपी द्या एकच दोघं जण बाकी आहे
बाकीचे सगळे विद्यार्थी आहे, सिस्टीमवाले आमचे भाऊ, त्यांना धन्यवाद देतो. बसलेले चष्मावाले, बिगर चष्मावाले, पिंपळसवाले, आपल्या सर्वांना धन्यवाद आहे. मग आता आलेले पाहुणे रावळे, सखे सोयरे, इष्टमित्र, परिसरातील या सर्वांना धन्यवाद देऊन माता भगिनी पुरुषजन आपण सर्वजण आहोत, सर्वांना धन्यवाद. आणि आमचे वाबळे पाटील चॅनलवाले, तुम्हाला वाबळे पाटलाचं धन्यवाद. कोणतं न्यूज कोणतं? EWK. बरं, आता मला नीट आवाज येईना. धन्यवाद सर्वांना. न्यूजवाले पत्रकार बंधूला धन्यवाद देतो. इथं थोडा अंधार पडलेला आहे. मंगल कार्यालयवाले भाऊंना विनंती आहे, पुढचे लाईट लावा, कारण बाहेर उजाड्यांमध्ये अंधार आहे, तो मला स्पष्ट चेहरे दिसत नाही. थोडंसं लाईट लावले तर बरं होईल. विठाला विठाला माय बापांनो, अभंग या ठिकाणी माऊलींचा आहेत. माऊली फार सुंदर वर्णन या अभंगाद्वारे करतात. बाबा रे, जीवनामध्ये आम्ही जीवन जगत असताना विचार केला पाहिजे, हे जीवन नेमकी कसं आहे, कशा करताय आणि कशा करता मिळालेले, आम्ही करतो काय. कारण सर्व काही या जगामध्ये मिळेल, पण पुन्हा हे आयुष्य, हा जन्म मिळत नाही. बाय बाप, जगामध्ये सर्व काही प्राप्त होतील, पण जन्म मात्र पुन्हा मिळणार नाही आहे. जगात प्रयत्नाने पद मिळेल, प्रतिष्ठा मिळेल, बायको मेली बायको मिळेल, नवरा मेला नवरा मिळेल, पण आईबाप नाही मिळणार. आईबाप बाजारात भेटत नाही, आणि देव बाजारात भेटत, आणि जन्म बाजारात भेटत. जरा बोला ना, कोणी दम दिलाय का? पाटील तुम्ही समोर आहे ना, शहाणे माणसं बरं का दत्तू भाऊ पाटील. कल्पना करा, सर्व काही मिळेल, पण आई वडील पुन्हा मिळणार नाही गेलेले. जोपर्यंत आपले आई वडील जिवंत आहे तोपर्यंत सेवा करा. सेवा धर्मयुतम इमलमचलम सर्वदी साक्षीभूतम. सेवा धर्मयुतम, सेवा असावी ती धर्मयुक्त असावी, धर्माला अनुसरून असावी. जर धर्मयुक्त अंतःकरणाने सेवा केली आणि धर्ममय सेवा केली तर धर्माचा पालन करणारा भगवान परमात्मा तुम्हाला भेट दिल्याशिवाय राहत नाही. सेवा केली पाहिजे. सेवा कोणाची करावी तर तिघांची करावी. तिघांची करावी. कोणाची करावी? तिघ प्रमुख आहे, बाकीची सगळ्यांची केली तर चांगलीच गोष्ट आहे, पण निदान सगळ्यांची नाही जरी झाली तर तिघांची करावी. कोणाची? वा 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 वा, काय पाटील वा. पखवादही वाजवतात, पेटी वाजवतात, कीर्तन प्रमाणही सांगतात. धन्यवाद आमचे पाटील. पहिली सेवा आई वडिलाची आहे. पहिली सेवा आई वडिलाची आहे. कारण पांडुरंगाला या महाराष्ट्रात आणण्याची ताकद पुंडलिकात निर्माण झाली कोणामुळे? तर त्या आई आणि वडिलाच्या सेवेमुळे. पुंडलिक हा जर पाहिलं, त्याचे चरित्र पाहिलं तर तो नास्तिक होता, दुराचारी होता, दुष्कर्म करत होता, दुर्भावनेने वागत होता. म्हणजे दुराचारी आहे, दुष्कर्म करणार आहे, दुर्भावनेने वागणार आहे, दुसऱ्याला त्रास देणार आहे, पारमार्थिक बिलकुल नाहीये. पण तरी पण त्याच्यासाठी पांडुरंग आपल्याला महाराष्ट्रात मिळाला. पांडुरंग महाराष्ट्रात आला. पांडुरंग त्यांनी आणला आणि या जगाच्या कल्याणाकरता विटेवर उभा केला. कशामुळं म्हणाल महाराज? फक्त आणि फक्त आई आणि वडिलाची सेवेमुळं. मग आई वडिलाच्या सेवेमुळं जगाचा जगन्नाथ तो विटेवर उभा करू शकतो. आणि त्याला दर्शन झालं यात नवल नाही, त्याचा उद्धार झाला यात नवल नाही, त्याला भेटला यात नवल नाही, तर जगाच्या कल्याणाकरता त्यांनी वरदानच घेतलं. महाराज सांगितलं, देवा तुला जे भेटायला येतील, जे पंढरपूरला येतील, त्या सगळ्यांचा उद्धार कर, असं वरदान जगाकरता घेतला. असा पुंडलिक ठरला. कशामुळे ठरला? कशामुळे अधिकार आला? फक्त आई वडिलाची सेवा केल्यामुळे.
ऐकताय ना आपण? आई वडील यांची सेवा केली आणि त्याला हा अधिकार निर्माण झाला, देव भेटला. एवढ्यावर नाही, देव मिळाला एवढ्यावर नाही, देव कळाला एवढ्यावर भागलं नाही, तर देवाने हात जोडले. पुंडलिका, मी काय करू तुझ्यासाठी, काय इच्छा आहे माग ना. त्याने सांगितलं काहीच नाही, तुझ्या दर्शनाला जे जे येतील ते पापी असू दे, पुण्यवान असू दे, सज्जन असू दे, दुर्जन असू दे, मिशावाली असू दे, दाढीवाली असू दे. आणि दाढीवाली म्हणजे कळलं ना तुम्हाला? आता समोर आले म्हणून गोरपडे पाटील मी तुम्ही आले म्हणून बोललो बा, बाकी काही नाही. कल्पना करा, कोणी असू दे, म्हणजे सज्जन असो अथवा दुर्जन असो, त्यांचा तो उद्धार कर. त्या ठिकाणी त्यांचे दोष बघू नको. खट नट यावे, शुद्ध होऊन जावे. म्हणजे खट असो, नट असो, सज्जन असो, दुराचारी असो, जे पंढरपूरला येतील, तुझं दर्शन घेतील, त्याचे पाप पुण्य पाहू नको. बर त्यांचे गुणदोष पाहू नको. गुणदोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपुलिया. तुझ्या पायावर ठाव दिला ना, तुझ्या पायावर श्रद्धा ठेवली ना, तुझ्या पायाचं दर्शन झालं ना, आणि तुझं दर्शन झाल्यानंतर हा अधिकार त्यांना दे. हे कोणी मागितलं? पुंडलिक रायाने. कोणाकरता मागितलं? या जगाकरता मागितलं. म्हणजे पुंडलिक राया दुराचारी होता, नास्तिक होता, दुर्भावनेने वागणारा होता, दुष्ट होता, पण आई वडिलाच्या सेवेमुळं पाप नष्ट झालं, पुनीत झाला. पांडुरंग आला आणि त्या पुंडलिकाला आशीर्वाद दिला, तू जसं म्हणशील मी तसं करील. सांगा, जगाचा जगन्नाथ कोणाचा ऐकू लागला? जो दुराचारी आधी होता त्याचं. काय वडिलाची सेवा केली त्याचं? बोला गोड तुम्ही, बोला जरा. हा, पहिला दुराचारीच होता, कारण इतका नास्तिक होता महाराज. आई बापाच्या गळाला दोरी, बायको खांद्यावरी, पुंडलिक काशी यात्रा करी. आई बापाच्या गळ्याला दोरी बांधावी आणि बायकोला खांद्यावर घ्यावं आणि काशी यात्रेला जावा, ही स्थिती त्याची होती. पण घडलं काय? घडलं काय? एका संतांचं दर्शन झालं, कुकुट मुनीचं. एका दर्शन झालं संतांचं, आणि त्या संतांच्या दर्शनाने मध्यरात्रीच्या वेळेला विचार बदलले. दुष्टच होता, दुर्भावनेचा होता, दुराचारी होता. आश्रमात कुकुट मुनीच्या मुक्कामी थांबला आणि मध्यरात्रीच्या वेळेला 3 स्त्रिया आल्या आणि त्या 3 स्त्रिया त्या आश्रमात प्रवेश करता झाल्या. ऐकताय ना आपण? आश्रमामध्ये प्रवेश करता झाल्या. मध्यरात्रीचा वेळ होता, कुरूप झालेल्या होत्या, काळ्या मलिन झालेल्या होत्या, काळ्या कुट्ट झालेल्या होत्या, कुकुट मुनीच्या आश्रमात आल्या होत्या. आणि मध्यरात्रीच्या वेळेला आश्रमामध्ये गेटमधून प्रवेश केला आणि साधूच्या आश्रमात 3 स्त्रिया मध्यरात्री गेल्या आणि जिथं हा मुक्कामी होता त्यांनी हे पाहिलं. काय झालं असेल व गुदगुल्या झाल्या असेल का याला? आधीच दुराचारी, आधीच पापी, आधीच दुर्बुद्धीचा, आधीच दुर्वर्तन करणारा, आधीच नको नको ते पाप करणारा, त्याच्या डोळ्या देखत एखाद्या आश्रमात त्या कुटियामध्ये मध्यरात्रीला 1 स्त्री नाही, 2 स्त्री नाही, 3 स्त्रिया त्या साधूच्या आश्रमात आल्या. बरं तेवढ्यावर भागलं नाही, जिथं साधू विश्रामाला गेले होते, आराम करत होते, त्या कुटियात गेल्या. काय वाटलं असेल व याला? अहो त्याला द्या सोडून, आपल्याला तरी काय वाटतंय त्या सांगा ना. मध्यरात्रीला त्या 3 स्त्रिया जर साधूच्या आश्रमात आल्यानंतर साधूच्या कुटियात गेल्या, नको नको पापी विचार यायला लागले. यांनी विचार केला, हे साधू संत जसे दिसतात ना तसे नाही म्हटले, सोंगी आहे, डोंगी आहे, नको ते विचार मनात आले. पण परिणाम एवढ्यावर जमला नाही. त्या स्त्रिया जोपर्यंत मधी होत्या तोपर्यंत हा झोपला नाही. ऐकताय ना आपण? तोपर्यंत हा झोपला नाही. मध्यरात्रीचा प्रसंग आहे, झोपला नाही. आणि मग मात्र 3 तासांनी 12 वाजता आलेल्या स्त्रिया 3 वाजता बाहेर आल्या आणि मग मात्र येतानी यांनी पाहिलं, यांनी त्यांना पाहिलं. पाहिल्या एक घटना घडली. त्या स्त्रियाकडे बघितलं, काळ्या कुट्ट झालेल्या स्त्रिया, मरेन झालेल्या स्त्रिया, खुरूप होत असणाऱ्या स्त्रिया 3 तासांनी बाहेर आल्या आणि एवढ्या सुंदर झाल्या. जागेन आपण, एवढ्या सुंदर झाल्या, एवढ्या सुंदर झाल्या की त्यांचा लख प्रकाश पडू लागला. लक्षात येते?
ऐकताय ना आपण, लख प्रकाश पडू लागला. याची दृष्टी त्यांच्यावर थांबेना, दृष्टी बघवल्या जाईना, डोळ्यांनी त्यांना डोळे दिपू लागले. एवढ्या सुंदर त्या स्त्रिया झाल्या. आणि मग मात्र हा चकित झाला, पुंडलिक चकित झाला, मनामध्ये विचार करू लागला. 3 तास स्त्रिया या साधूच्या कुटियात गेल्या, मधून बाहेर आल्या, जातांनी वेगळ्या होत्या, येतांनी वेगळ्या झाल्या. हे घडलंच कसं? काही कळायला तयार नाही, काहीच कळायला तयार नाही. परिणाम असा झाला, त्याच ठिकाणी जवळ गेला, हात जोडले, नमस्कार केला. बुद्धी बदलली, विचार पवित्र झाले. का? जातांनी घडलेलं वेगळं आणि येतांनी घडलेलं वेगळं. दत्तभाऊ कळलं का? पहा, जातांनी जे दृश्य होतं ते येतांनी नाही, आणि येतांनी जे दृश्य आहे ते जातांनी नव्हतं. परिणाम झाला, विचार बदलले, बुद्धी बदलली, पवित्र विचार झाले. आणि मग मनात आलं, विचारलं, देवी आपण कोण आहात? कोण आहात आपण? आपला परिचय द्या. त्या रागवल्या, ए मूर्खा, ए पाप्या पुंडलिका, तुझ्यासारख्या पाप्यामुळेच आमची ही स्थिती होती. जागे ना आपण सर्व? नीट ऐका, बारीक ऐका. प्रपंचातले विचार रोजच करतो आपण, कीर्तन नीट ऐका. कल्पना करा, तुझ्यासारखे पापी, तुझ्यासारखे दुराचारी, तुझ्यासारखे दुष्कर्म करणारी व्यक्ती, नराधम माणसं, त्यांच्यामुळे आमची ही स्थिती होती. आणि आम्हाला हे कुरूप पण येतं, मलिनता येते, काळ्या कुट्ट आम्ही होतो. याचं कारण काय आहे? तुझ्यासारख्या माणसामुळेच होतं. हा तर लटलट कापू लागला. आबा लटलट कापू लागला. मध्यरात्रीचा प्रसंग आहे. मध्यरात्रीला त्या स्त्रिया बोलताय, कोण आहेस तुम्ही, सांगा ना, असा प्रश्न केला पुंडलिकाने. मग त्यांनी सांगितलं, अरे मूर्खा, आम्ही सामान्य स्त्रिया नाही. ए पुंडलिका, आम्ही सामान्य स्त्रिया नाही, आम्ही सामान्य व्यक्ती नाही, आम्ही साक्षात गंगा, यमुना आणि सरस्वती आहोत. ऐकताय ना आपण? आम्ही साक्षात गंगा, यमुना, सरस्वती आहोत. आम्ही तिन्ही गंगा, यमुना, सरस्वती नद्या, गंगा जगाला पवित्र करायचं काम करतो, जगाला पुण्य द्यायचं काम करतो. जे आमच्यामध्ये स्नान करतात त्यांचं पाप आम्ही घेतो आणि त्यांना पुण्यवान करून पाठवतो. हे काम आम्ही करतो. पण आमचं पाप, जे लोकांचं पाप आमच्याकडे आलेलं, आम्हाला झालेलं, ते फेडण्याकरता, ते धुण्याकरता आम्ही अशा संतांच्या सेवेला येतो, तेव्हा आमचं पाप नष्ट होतं. विठ्ठल विठ्ठल, विठ्ठला 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 विठ्ठला. असं पाप नष्ट करण्याकरता, असं पाप घालवण्याकरता, असं पाप फेडवण्याकरता आम्ही संतांकडे येतो. आणि संतांचं दर्शन होतं, संतांची सेवा होती, आणि त्या सेवेने आमचं पाप नष्ट होतं. कोण म्हणतो गोविंदराव? या गंगा, यमुना, सरस्वती म्हणतात. का? त्यांच्या दर्शनाने पाप जातं, त्यांच्या सेवेने पाप जातं, आणि त्यांच्या नावाने पाप जातं. तुका म्हणे, पापे दाते संताची या रूपे, दाते संताची या जपे, दाते संताची या जपे. तुका म्हणे, पापे दाते संताची या रूपे, दाते संताची या जपे, दाते संताची या तुका म्हणे, पापे जाते संताची या जपे, जपे संताची या जाती पापे. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, बाबा रे, ते पाप घालवायचं असेल तर संताच्या दर्शनाने पाप जातं, संताच्या सेवेने पाप जातं. आणि संत जिथून जातात ती माती जरी कपड्याला लावली तरी पाप नष्ट होतं. आपण अनुभव घेतला असेल.
गुरुवारी नारायणगिरी महाराज जेव्हा होते, आपल्यात राहिले, कीर्तनाला आपल्या गावात आले, तो लोक जिथून गाडी गेली बाबाची त्या जागेला वंदन करून नमस्कार करत होते. आपलेच होते की नाही सगळे? म्हणजे जिथून गाडी गेली त्या गाडीच्या खालची धूळ सुद्धा कपडाला लावणारे आपले भक्त होते. बरं जाऊ द्या, जिथे महाराज उभे राहिले तिथून चालले त्यातली माती घेऊन वारकरी कपडाला लावत होते. बापू कपडाला लावत होते. जरा विचार करा, कारण त्याला रजकण म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये. संतांच्या पायाखालची जी कण आहे त्याला रजकण म्हणतात, आणि ते रजकण कपडाला लावलं पाप नष्ट होतं. आणि असे संत जे जगात झाले, जे संत झाले, जे ऋषी झाले, जे मुनी झाले, जे गोपिका झाल्या, आणि त्या गोपिकांच्या चरणाची माती आज आपण कपडाला लावतो, त्याला गोपीचंद म्हणतो. पहा, कळलं का तुम्हाला? गोपीचंद टिळा, गोपीच्या पायाखालचा रजकणाचा टिळा तो माणसाने लावला, पाप नष्ट होतं. ही ताकद आमच्या संतांच्या रजकणामध्ये आहे. मग असे संत भेटले, पाप नष्ट होतं. बरं, पाप जळून जातं आणि महाराज पुण्य प्राप्त होतं. म्हणून पहिली सेवा आईवडिलाची, दुसरी सेवा गुरुची. बरं, गंगा यमुना सरस्वती करत असेल तर माणसाने का करू नये गुरुची सेवा? माणसाने का करू नये संतांची सेवा? विचार करा. याच ठिकाणी त्या पुंडलिकाला अधिकार प्राप्त झाला आणि मग मायबापांनो गुरुची कृपा झाली आणि त्याने गुरुकृपेमुळे नवीन जन्म झाला. खऱ्या अर्थाने पहिला जन्म आपल्याला आईवडील देतात आणि ज्ञानाचा जन्म आपल्याला सद्गुरू देत असतात. चांगदेवानी आईवडिलांनी चांगदेवाला जन्म दिला, पण चांगदेव 1400 वर्षे जगले. त्यावेळेस मुक्ताईने ज्ञान दिलं आणि उपदेश केला. त्यावेळेस चांगदेवाचा दुसरा जन्म झाला. चांगदेव म्हणे आजची जन्मालो, आजची जन्मालो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेव म्हणे आजची जन्मालो, आजची जन्मालो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. कल्पना करा, चांगदेवासारखे शास्त्रज्ञ, चांगदेवासारखे ज्ञानी, आणि चांगदेवासारखे विचारवंत, आणि चांगदेवासारखे योगी त्या काळात कोणी नव्हतं. आजच्या काळात तर विचारच करायचा नाही. आजच्या काळात आहे तरी काय आपल्याकडे ज्ञान? काय आपल्याकडे ज्ञान? एखाद्या विषयावर PhD असेल, एखाद्या विषयावर डॉक्टरेट केले असेल, फिलॉसॉफी झालेला असताल, काय आपल्याकडे? चांगदेवाला 14 विद्या, 64 कला हे संपन्न ज्ञान होतं महाराज. आपल्याकडे एकही विद्या नाही, एकही कला नाही. घमंड करायचं काही कारण? काहीच कारण नाही महाराज. एकही विद्या नीट नाही, एकही कला पूर्ण नाही, आणि अर्ध्या हंडकुंडात पिवळं व्हायचं काही कारण नाही. चांगदेवाला 14 विद्या, 64 कला परिपूर्ण असणारे चांगदेव आणि 1400 वेळेस काळाला मागे पाठवणारे चांगदेव. लक्षात येते एवढा मोठा अधिकार. सापाला हातात धरायचं आणि वाघावर बसायचं. काय योग्यता होती हो? काय योग्यता होती? आपण लांबूनच पाहिला तरी बंदूक गळून जातात त्या रायफल धरणाऱ्याच्या. म्हणजे वाघाला पाहिल्या पाहिजे डरकाळे फोडले, बंदुकी खाली पडतात. आपण असे पाव खाऊन आतपाव झालेली सगळे आजचे माणसं काय वाघावर बसणारे महाराज? आपल्याला ते शक्य नाही. आणि साप म्हणला की अरे बाप, माणसं म्हणतात अरे साप, अरे बाप. सापाला पाहिला की बाप म्हणणारे माणसं आहे. आपल्याला ते साप हातात धरणं अवघड आहे आणि वाघावर बसणं अवघड आहे. चांगदेव महाराज जिवंत वाघावर बसले, जिवंत साप धरण्याची ताकद होते. असे चांगदेव 14 विद्या, 64 कलेमध्ये निष्णात होते. ते चांगदेव 1400 वर्षे काळाला मागे पाठवणारे चांगदेव. 100 वर्षाच्या आयुष्यातली कथा सांगतो मी तुम्हाला. 1000 वर्षाच्या आयुष्यातली नाही, 10,000 वर्षाच्या आयुष्यातली नाही, आणि 1,00,000 वर्षाच्या आयुष्यातली नाही. कारण प्रत्येक युगामध्ये एक असणारं आयुष्य वेगळं वेगळं होतं. सत्ययुगामध्ये, कृतयुगामध्ये जर आयुष्य पाहिलं तर त्या ठिकाणी 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. एक शून्य कमी झाला, त्याच्यानंतर एक शून्य कमी झाला, 10,000 वर्षाचं आयुष्य राहिलं. तीर्थयुगामध्ये, द्वापर युगामध्ये पुन्हा एक शून्य कमी झाला, 1,000 वर्षाचं आयुष्य राहिलं. आणि कलियुगामध्ये एक शून्य कमी झाला, 100 वर्षाचं. तुम्ही जागी ना सगळे? आता आपल्याला किती आयुष्य देवाने दिलेलं? 100च वर्ष. अल्प आयुष्य मानव देह, अल्प मानव देह, शता गणिले ते अर्धरात्र खाय,
मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासे उरले ते पाये गा काय भजनासे उरले ते पाये गा राम राम स्मरादी राम राम स्मरादी अल्प आणि छोटंसं आयुष्य आपल्याला कलियुगात पाटील. अल्प आयुष्य मानवदेह शत गणिले ते अर्ध रात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाशी उरले ते पायगा म्हणून राम राम स्मरा आधी. अल्प म्हणजे छोटा आहे. किती आहे? 100 आहे. कशा करता सांगतोय नीट आहे का? 100 वर्षाचं आपल्याला आयुष्य देवाने दिलं. अल्प आयुष्य मानव दिय शतकरीले अर्ध रात्र खाय. मग अर्ध रात्रीने गेलं 50 झोपीत गेलं. आता उरले किती? पहिला आयुष्याचा जरा हिशोब आपण गणित करूया. आयुष्य जे मिळालं 100 वर्ष. कळालं ना बापू? हा ऐका आता. 100 दिले त्यापैकी 15 वर्षे बालपणात गेले. बालपणामध्ये 15 वर्षाचा मुलगा होईपर्यंत काय कळतं माणसाला? काही कळत नाही, काही ओळत नाही, नीट कळत नाही. शासनाने तर 18 सांगितलेले. शासनाने किती केलेले आहेत? मुलगा सज्ञानी जोपर्यंत 18 होत नाही, वोटिंगचा अधिकार येत नाही, तो मुलगा अज्ञानी असतो आणि 18 नंतर सज्ञानी होतो. बरोबर आहे ना? शासनाने 18 वर्ष सांगितले. जाऊ दे आता शासनाच्या आणखीन आपण 15 वर्ष शास्त्राप्रमाणे येऊ. पण किमान 15 वर्ष होईपर्यंत मुलाला कळत नाही, मुलीला पदर करता येत नाही. आणि तोपर्यंत 14व्या नंतर 15वा झालं की मग मुलगी पदर करायला लागली की माणसं म्हणतात आता लग्न करा. अशी एक जुनी पद्धत आहे. ऐका, मग 15 वर्षे बालपणात गेले घोरपडे साहेब. 15 वर्षे बालपणात आणि 100 पैकी 15 बालपण, 100 पैकी 10 वर्षे आजारात जातात. कधी ताप येईल, कधी संताप येईल आणि त्या तापाचा भवताप होईल, काय सांगता येत नाही. 15 वर्षे बालपण, 10 वर्षे आजार, रोग पीडा, नको नको आजार झाले. गेले किती आता? पहिले 10, दुसरे 15, 25 वायाला गेले आणि 50 झोपीत गेले. सांगा शिल्लक किती राहिले? आबा खरं सांगा बरं का. आता सांगा, तुकोबारायांचं गणित आहे अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्ध रात्र खाय मध्ये बालत्व. इथं कोणाची हिंमत नाही. तुकाराम महाराजांना चॅलेंज करणारा जन्माला आला नाही. आपल्याला आपलं नीट प्रपंच कळत नाही, त्यांच्या अभंगावर आक्षेप घेणारच काही कारण नाही. ते म्हणतात 100 सोपीत गेलं, बालपणात 15 गेलं, आजारात 15 गेलं. 75 वर्षे जर 100 पैकी जर वायाला जात असेल, सावध व्हा आणि आता भक्ती करा. भगवंताचं नामस्मरण करू नका. कधी जावं लागेल सांगता येत नाही, कधी कितपर्यंत राहील याची गॅरंटी नाही. आणि कोणताही अहंकार होऊ देऊ नका, कोणताही घमंड होऊ देऊ नका, कोणताही भ्रमात राहू नका. कधी जावं लागेल सांगता येत नाही. भ्रम धरू नका. हा दिय कधी जाईल हे सांगता येत नाही. अभंगाचं
देवाचा, विठ्ठल मन कारेवाचा. मायबापांनो, भ्रम धरू नका, भ्रमात राहू नका, कोणताच भ्रम धरू नका. काही माणसाला कोणता भ्रम आहे, काही माणसाला कोणता भ्रम आहे सांगता येत नाही. माझ्यासारखा या तालुक्यात जिल्ह्यात माणूस नाही, नको धरू भ्रम. आजची स्थिती आहे, उद्याची काय होईल सांगता येत नाही. अरे राजाचा रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही, ध्यानात ठेवा. तुमची आमची माझ्यासारखे तुमच्या पामराची काय कथा आहे. ज्या जगाच्या मालकाला गादीवर बसायचं होतं रामाला, रात्रीतून निर्णय बदलला महाराज. आदल्या दिवशी गादी मिळाली होती आणि दुसऱ्या दिवशी वनवास मिळाला. रामाला सुद्धा वनवास चुकला नाही. माणसाची काय कथा आहे, कशाला भ्रमात राहतात. रामाला गादीवर बसायचं होतं, पण रात्रीतून निर्णय झाला. कैकेयीने 2 वर मागितले. एका वराने भरताला गादी आणि दुसऱ्या वराने रामाला 14 वर्षाचा वनवास. 14 बरस राम वनवासी. दशरथाला वरदान मागितले. जर विचार करा, ब्रह्मांडाचा नायक, जगाचा मालक श्री रामचंद्र दशरथाचा मुलगा आहे. राजा दशरथ सामान्य नाही, राजाचं व्यक्तिमत्व सामान्य नाही, राजाचं कार्य सामान्य नाही, आणि राजा दशरथ सामान्य नाही. आता अधिकाराने सांगतो, पराक्रमाने सांगतो, ऐश्वर्याने सांगतो. राजाचं ऐश्वर्य एवढं मोठं होतं महाराज, ते चक्रवर्ती सम्राट होते. राजा दशरथ हे चक्रवर्ती होते, एवढं ऐश्वर्य होतं. अधिकार जर बघितला, एवढा मोठा होता. माणसाला मदत करतील यात नवल नाही, मित्राला मदत करतील यात नवल नाही, शत्रूला मदत करतील यात नवल नाही. त्या ठिकाणी सगळ्यांना मदत करण्याची क्षमता होती, पण एवढ्यावर भागलं नाही. अधिकार एवढा होता की देवांचा राजा इंद्र संकटात आला की त्याला मदत करण्याची ताकद आमच्या दशरथात होती. एवढा पराक्रमी अधिकारी राजा दशरथ होता. अधिकाराने इंद्राला मदत, ऐश्वर्याने चक्रवर्ती सम्राट, आणि त्याच्या घरी स्वतः नारायणाने रामाच्या रूपाने अवतार घेतला होता. नारायण श्रीराम, विष्णू श्रीराम त्याच्या घरी जन्माला आले होते. आणि नारायण आल्यानंतर लक्ष्मी स्वर्गात राहील का? सीता साक्षात लक्ष्मी होती. लक्ष्मी आणि नारायण ज्याच्या घरी आज्ञा पाळायला होते, सांगा तो दशरथ सामान्य आहे का हो? कधी कधी नीट ऐकत जा, कधी कधी विचार करत जा. एवढा पराक्रमी दशरथ आहे, पण त्याच्यावरती घाला घातला कशाने? कामाने. पत्नीच्या अधीन गेला, कामाच्या अधीन गेला, आणि 2 वरदान मागून घेतले. कधी कधी माणसं धर्म आडवा येतो, कधी वचन आडवा येतं, कधी कामाने माणसं घायल होतात आणि जीवनात पतन झाल्याशिवाय राहत नाही. असे हजारो इतिहासाची उदाहरणं आपल्या पुढे ठेवता येईल. मायबापांनो, कामाने, क्रोधाने आणि लोभाने माणसं लयाला गेलेली आहेत, वायाला गेलेली आहेत. अशी हजारो उदाहरणं आहेत. दशरथाच्या बाबतीत तेच झालं. दशरथाच्या बाबतीत रामाला राज्य जाहीर केलं. राजा राम होणार आहे जाहीर झालं. आणि मग मात्र इकडे मंथरेला कळालं राम राजा होणार आहे. मंथरेने ते वाद्य बघितले, गीत बघितले, संगीत बघितलं, रांगोळ्या बघितल्या, दिवे बघितलं. आणि त्या दिवे बघितल्यानंतर सगळ्यांना त्या ठिकाणी आनंद होता. पण कुटील मंथरा, तिने विचार केला कशामुळे हे घडतं एवढं. मंथरेने सेवकाला विचारलं की या ठिकाणी हे का घडतंय. मंथरेला सेवक म्हणाले, उद्या राम राजा होणार आहे, हम उसकी प्रजा, कल राम राजा होगी हम उसकी प्रजा. असं ज्यावेळेस कळालं रामाचे आम्ही प्रजा असणार आहे, उद्या राम राजा होणार आहे. आणि त्या मंथरेच्या हृदयामध्ये विकल्पाने प्रवेश केला होता. आतापर्यंतची मंथरा चांगली होती, पण विकल्पाने प्रवेश केला तर कधी कधी सज्जन माणसं सुद्धा वाईट कार्य करायला लागतात. संगत, गुणदोष आणि त्याचा परिणाम कार्यावर होत असतो. कधी कधी माणसं दिसायला चांगले असतात, दिसायला असणारे चांगले माणसं, त्यांच्याकडून सुद्धा एखादं वाईट कार्य होतं. कधी कधी एखादे वाईट माणसं असतात, नको ते दुष्कर्म करत असतात. पण कधी कधी संताचं दर्शन घडलं, विचारवंताची संगती घडली, तर दुराचारी माणसं सुद्धा चांगलं काम करू शकतात. हा संगतीचा गुणाचा आणि दोषाचा परिणाम आहे. आज मात्र मंथरेच्या हृदयामध्ये विकल्पाने प्रवेश केला आणि मंथरेची बुद्धी बिघडली, विचार बिघडले.
आणि त्याच ठिकाणी महाराज कैकईच्या महालात गेली. कैकईच्या महालात जाऊन त्या ठिकाणी विचार करू लागली. कैकईला आनंद झालेला होता, राम राजा होणार आहे. कैकईने विचारलं, मंथरा काय झालं, एवढे लांब लांब श्वास का घेते, एवढी थकली का, झालेलं काय आहे सांग ना. मंथरा म्हणाले, या ठिकाणी मी आत्ताच जे बघितलं ना ते मला पाहायला गेलं नाही. देख मंथरा नगर बनावा, बाद मंगल मंजुल बदावा. तुळशीदास रामायणामध्ये फार सुंदर सांगतात. वाद्य वाजत होते, गीत वाजत होते, रांगोळ्या घातल्या होत्या, दिवे लागले होते, सुंदर वातावरण झालं होतं. मंथरेने पाहिलं, नगर सुशोभित झाले. देख मंथरा नगर बनावा, मंगल मंजुल बाज बदावा. सुंदर मंगल वाद्य चालू आहे. आणि त्या ठिकाणी ते पाहिल्यानंतर मंथरा म्हणाली, राम राजा होणार म्हणून हे वाद्य आहे ना, मंगल गीत आहे ना, मी रामाला राजा होऊ देणार नाही. काही उद्या राम राजा होणार आहे आणि म्हणून हे मला दुःख होत आहे. काही म्हणाले, काय म्हणतेस, राम राजा होणार आहे, सांग मंथरी मी तुला काय देऊ. राम राजा व्हावा ही माझी अनेक वर्षाची इच्छा होती. चांगली बातमी दिली. हिच्या मनात जळफळाक झाली होती आणि हिला जर अशी काही बोलल्यावर कस काय जमणार आहे पुढे. परिणाम असा झाला, ती म्हणाली, काही आप समजती क्यों नहीं, कल राम राजा बनेंगे, मुझे कोई दिक्कत नहीं, मैं तो दासी हूं, फिर भी दासी रहूंगी, लेकिन कल राम राजा बनने के बाद महारानी कौशल्या राजमाता हो जाएगी और महारानी कैकई हे दासी बन जाएगी, ये मुझे बर्दाश्त नहीं होगा. पेटवणारे माणसं कसे पेटवतील सांगताच येत नाही. हा, निस्ते पेटवीत नसतात, ते राखेल टाकून पेटवतात. हा, पेट्रोल टाकून पेटवतात. पेटवणारे माणसं फार विचित्र असतात. अशा माणसापासून सावध राहिलं पाहिजे, त्यांना ठेवा बरं का. असे जे लोक असतील ना, पुढेही असणारे पेटवणारे असतील, त्यांच्या जवळ जाऊ नये, त्यांच्या घराजवळ राहू नये, लांबून निघून जावं असं कडेकडे. परिणाम मंथरेने सांगितलं, मला परिणाम होणार नाही, पण तू दासी होशील. आता कोणत्या राजमातेला दासी होणं आवडेल वो. काही म्हणाले, असं कधीच होणार नाही. राम हा देव आहेत, राम हा सामान्य नाही आहेत आणि माझा प्राणनाथ आहे. विविध प्रकारची चर्चा झाली. मला रामायण नाही सांगायचा मुद्दा असा आहे. आणि त्याच ठिकाणी मंथरेना अनेक गोष्टी सांगितल्या पटेना आणि शेवटी चक्कर येऊन मूर्छेहून मंथरा खाली पडली. आणि त्याच ठिकाणी उठवण्याकरता कैकईनं स्पर्श केला. हिच्या हृदयातल्या विकल्पाने इकडं स्पर्श केला, म्हणजे विकल्पाने प्रवेश केला हिच्या हृदयामध्ये आणि हिची मत्ती बिघडली. कधी कधी चांगले माणसं सुद्धा बिघडतात. चांगल्या माणसाला सुद्धा वाईट भावना निर्माण होती आणि एखाद्याने नको ते कार्य त्यांच्या हाताने घडून जातं आणि मग पछतावा येतो. मी असं केलं नसतं तर बरं झालं असतं, मी असं बोललो नसतो तर बरं झालं असतं. या पछतावा नंतर येत असतो. माणसाची गती कशामुळे बिघडती, माणसाची मती कशामुळे बिघडती, संगतीमुळे त्या ठिकाणी. म्हणून आज मात्र कैकई म्हणाली, सांग मंथरे तू काय म्हणतेस, मी तसं करायला तयार आहे. मग विविध प्रकारची चर्चा झाली. तुला 2 वर राजाने दिले, मागून घे आणि स्त्रिया चरित्र दाखव. परिणाम असा झाला, कैकईने त्याच ठिकाणी 2 वर मागण्याकरता कोपभवनात गेली, स्त्रिया चरित्र दाखवलं. राजा दशरथ तिथं गेले आणि त्याच ठिकाणी कैकईचे मलिन वस्त्र बघितले, काळे वस्त्र बघितले, केस मोकळे सोडलेले बघितले आणि मग मात्र दशरथाने सांगितलं, कैकई आज तू कोपभवनात आलीस असं का. राजा दशरथाच्या कोपभवनामध्ये अजून कोणीच गेलं नव्हतं, फक्त बांधून ठेवलं होतं. कोपभवन म्हणजे राजे महाराजाच्या महालामध्ये एखादा जर नाराज झाला, एखादा जर रुसला तर त्या भवनात गेला तर राजा तिथे त्यांना भेटायला जायचा आणि मोठे मोठे निर्णय त्या कोपभवनात होत होते. म्हणजे जे राजसभेत होत नव्हते ते निर्णय कोपभवनात होत होते बरं का विकास महाराज. परिणाम असा झाला, आज कोपभवनामध्ये महाराणी कैकई गेलेली आहे. दशरथ राजा आले आणि केस विरखुळलेले, मोकळे केलेले आणि राजा जवळ गेला. कैकई अशी अवस्था का झाली सांग ना. ती जवळ राजा गेला, तिनं तोंड तिकडं गेलं. तिकडून राजा जवळ गेला, तिनं तोंड इकडं फिरवलं. असं 4-5 वेळेस झालं. राजा म्हणाला, सुमुखी सुलोचनी पिकवचनी कोकिलकंठी. परिणाम असा झाला, 5 शब्दाचा प्रयोग केला आणि मग मात्र राजा इतका खाली आला,
इतका खाली आला. सांग कैकई, तू म्हणशील ते मी करायला तयार आहे. कैकईने सांगितलं, करायला तयार आहे. म्हटले हो. तुझ्यावर मी जास्त प्रेम करतो. 3 राण्यापासून 3 राण्या आहे, पण 3 पैकी मी तुझ्यावर जास्त प्रेम करतो. तू माझी प्रिय आहेस. तुझ्यासारखं प्रिय व्यक्ती मला या अयोध्यात कोणी नाही. कैकई म्हटले खोटे बोलू नका, लबाड बोलू नका. माझ्यापेक्षा प्रिय कोणीतरी असेल. म्हटले कोणीच नाही, तूच आहे. म्हटले नाही असणार. राम माझ्यापेक्षा तुम्हाला प्रिय आहे की नाही? म्हटले हो. मग रामाची शपथ खा, मी जे मागणार आहे ते देणार आहे म्हणून. राजाने डोक्याला हात लावला. कैकई, माझ्या वचनावर विश्वास राहिला नाही का? माझ्या बोलण्यावर विश्वास राहिला नाही का? अगं मी या ठिकाणी आमची परंपरा जर पाहिली तर प्राण देईल, पण वचन कधी जाणार नाही. त्या वंशात मी जन्माला आलेलो आहे. माझ्यावर विश्वास नाही. रघुकुलारी ती सदा चली आये, रघुकुलारी ती सदा चली आये. प्राण जाए पर वचन न जाए, प्राण जाए पर वचन न जाए. रघुकुलारी ती सदा चली आये, रघुकुलारी ती सदा चली आये. प्राण जाए पर वचन न जाए, प्राण जाए पर वचन न जाए. रघुकुलारी ती सदा चले आए, रघुकुलारी ती सदा चले आए. प्राण जाए पर वचन न जाए, प्राण जाए पर वचन न जाए. राम सिया राम, सिया राम जय जय राम. राम सिया राम, सिया राम जय जय राम. राम सिया राम, सिया राम जय जय राम. मंगल भवन मंगलहारी, मंगल भवन मंगलहारी. द्रव वसु दशरथ अजिर बिहारी, द्रव दशरथ अजिर बिहारी. राम सिया राम, सिया राम जय जय राम. राम सिया राम, सिया राम जय जय राम. वैया सोई दो राम रचिराता. ओ करी तरक बनावै साता, ओ करी तरक बनावै साता. राम सिया राम, सिया राम जय जय राम. राम सिया राम, सिया राम जय जय राम. रघुकुलारी ती सदा चली आए, रघुकुलारी ती सदा चली आए. प्राण जाए पर वचन न जाए, प्राण जाए पर वचन न जाए. राम सिया राम, सिया राम जय जय राम. राम सिया राम, सिया राम जय जय राम. जय जय राम. रघुकुलारी ती सदा चली आई. प्राण जाए पर वचन न जाए. कैकई, या वंशाची रीती अशी आहे. प्राण निघून जाईल पण वचन जाणार नाही. विश्वास नाही तरी कैकई मागत नाही. रामाची शपथ घ्यायला सांगितले तेव्हा कैकईने सांगितलं आता मी मागते ते द्या. काय पाहिजे? मला तुम्ही 2 वरदान दिले होते देवासुर संग्रामामध्ये, ते वरदान मला आज द्या. राजाने डोक्याला हात लावला. एवढी एवढी गोष्ट कोपवण्यात आली. 2 वरदानासाठी मी 4 देतो. कैकई म्हणले 4 नको, 2तच काम जमतं. मागणाऱ्याने सुद्धा टॉप लावला पाहिजे. आपण किती मागायचं बरं का नाना भाऊ? मागणाऱ्याने देणारा जरी उदार असेल, कॅनलचं पाणी आलं बस झालं, एवढंच मागायचंय ना. जास्त मागून काय करायचं आपल्याला? काय मागायचंय? पाणी आलं बागेत होईल,
भरभराट होईल. काय मागायचंय बास, कळलं तुम्हाला बास. कल्पना करा काय मागायचंय महाराज. समाज सुखी झाला पाहिजे, सगळे जग सुखी झालं पाहिजे, ही भावना ज्याच्या अंतःकरणात असते त्याच्या जीवनात काही कमी पडत नसतं. विश्वराची कृपा होती. पुन्हा रामायण सांगतो ऐका. परहित बस जिनके मन माही तिन कहो तुला जगत में कछु नाही. परहित बस जिनके मन माही तिन कहो तुला जगत में कछु नाही. परहित बस जिनके मन माही तिन कहो दुर्लभ जगत में कछु नाही. परहित बस जिनके मन माही. कळलं ना गोरपडे साहेब. बस म्हणजे परहित बसे जिनके मन माही तिन कहू दुर्लभ जगत में कछु नाही. बस परहिताची भावना म्हणजे दुसऱ्याच्या कल्याणाची भावना. आपलं भलं व्हावं, आपल्या बरोबर दुसऱ्याचं व्हावं आणि दुसऱ्याचं आधी व्हावं, नंतर माझं व्हावं, ही परहिताची भावना आहे. लक्षात येत आहे ना. म्हणून ही भावना ज्याच्यात असेल, हे कार्य जे करत असेल, त्यांची इच्छा पूर्ण होत असते. मायबापांनो ऐका, मागायला लागली 2 वर द्या. राजाने सांगितलं 2 काय 4 देतो. उद्या राम राजा होणार आहे बरं का भीमराज भाऊ, उद्या राम राजा होणार आहे. 2 वर काय म्हटले 4 देतो. 4. राणीने सांगितलं तो 2च द्या, 4ची गरज नाहीये. सांग म्हटले काय पाहिजे. मग सांगितलं एकच इच्छा आहे. 1 वर पहिला वर आणि भरताला राज तिलक द्या. भरताला राज तिलक द्या. आणि दुसरा वर आणि रामाला 14 वर्षाचा वनवास द्या. फार सुंदर सांगितलं तिने. तुळशीदास त्या चौपायाला येतात. 14 बरस राम वनवासी. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 2 महिने नाही, 14 महिने नाही, 14 वर्ष. एक भरत को द्याही टीका. एका वराने भरताला टीका द्या म्हणजे राज तिलक. दुसऱ्या वराने रामाला 14 वर्षाचा वनवास. भरताला राजगादी द्या असं म्हटल्यानंतर दशरथाला काही नाही वाटलं. दशरथ म्हणाले हरकत नाही, मागितलंय ना एक वरदान. भरताला गादी, रामाला काय आणि भरताला काय. कारण या चौघामध्ये फार मोठा फरक नव्हता, ध्यानात ठेवा. हे जन्माला जे आले ना यांच्यात काही 10-20 वर्षाचा फरक नव्हता. 4-2 वर्षाचा सुद्धा फरक नव्हता. 4-2 महिन्याचा सुद्धा फरक नव्हता. 4-2 आठवड्याचा सुद्धा नव्हता. घोरपडे साहेब मग आहे का किती दिवसाचा फरक होता. हे जे जन्माला आले महाराज, हे जन्माला आले बरं का, हे 4 दिवसाला 4 जन्माला आले होते. 4 दिवसात जन्माला आले होते आणि आपल्याला वेळ नसल्यामुळे 4 मिनिटातच पूर्ण करायचे. कल्पना करा, जन्माला आलेली एकाच वेळेला आहे, मौंजे बंधन झालं एकाच वेळेला, गुरुच्या आश्रमात गेली एकाच वेळेला, विद्या प्राप्त केली एकाच वेळेला. राम सुद्धा गुरुकडे गेला होता बरं का. आपण सुद्धा गेलो पाहिजे. त्याच्याशिवाय ज्ञान मिळत नाही, त्याच्याशिवाय मोक्ष मिळत नाही. गुरुग्राही पडन रघुराई, गुरुग्राही पडन रघुराई. अल्पकाल विद्या सब पाई, अल्पकाल विद्या सब पाई. राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम सिया राम जय राम, राम सिया राम जय राम. बना करा, गुरुच्या आश्रमात जाऊन विद्या रामाने प्राप्त केली. गुरुग्रही पडन रघुराई, अल्पकाल विद्या सब पाई. गुरुग्रही पडन रघुरा, अल्पकाल विद्या सब पाई. अल्पकालात विद्या प्राप्त केले. गुरुच्या आश्रमात राम गेले आणि मग ते राम आज गादीवर बसणार. लक्षात आलं ना. म्हणजे एका वेळेला जन्म, एका वेळेला मौंजे बंधन, एका वेळेला गुरुदीक्षा, एका वेळेला ज्ञान प्राप्त, एकाच वेळेला चौघांचे लग्न. मग रामाने विचार केला सगळं जर एका वेळेला घडलं असेल तर गादी एकट्याला का. लक्षात येतं ना. आता गादीहून भांडणारे माणसं आहे, पण राम मात्र गादीवर बसायला तयार नव्हते. भरत मामाच्या गावी गेला होता, शत्रुघ्न मामाच्या गावी होता. रामाला ते मान्य नव्हतं, पण वडिलाचा आदेश नाकारू शकत नव्हते. नाविलाज झाला होता. याला धर्म म्हणतात. धर्म सांभाळणारे राम होते. गादीवर बसायचा आनंद नाही,
आणि मग रात्रीतून निर्णय बदलला. कैकेयीनं 2 वर मागितले, वनवास मागितला, तरी दुःख नाही. म्हणजे गादीवर बसणार होते, चेहऱ्यावर प्रसन्नता नाही, आणि आता 14 वर्षाचा वनवास मिळाला तरी दुःख नाही. मग जगाच्या बापाला गादीवर बसण्याच्या ऐवजी 14 वर्ष वनवास भोगावा लागला. तुमची आमची काय कथा आहे? तुमची आमची काय कथा आहे? कधी कोणत्या पदावर जाऊ आणि कधी खाली येऊ तपास नाही. भ्रमात राहू नका. भ्रमधरी परमाधरी सिद्धी हाता, विठ्ठल मना कारे वाचा, विठ्ठल मना कारे वा, विठ्ठल मना कारे वाचा, विठ्ठल मना कारे वाचा. भ्रमात राहू नका, अहंकारात राहू नका. कधी लोक डोक्यावर घेतील आणि एखादं वाक्य चुकलं तर पायाखाली तुडवायला येणार नाही. हे महाराष्ट्र पाहतोय आता. भ्रमात राहू नका, भ्रमात राहू नका. नाना भाऊ, भ्रमात राहू नका. काय घडतंय, कधी कोण वर जाईल आणि कधी कोण खाली येईल, भ्रमात राहू नका. आज आपण जिथे आहोत भगवंताची कृपा आहे. जिथून आपल्याला घरी जाता येईल की नाही गॅरंटी नाही. मला सांगा, तुम्ही बहुश्रुत आहात, सुज्ञ आहात, ज्ञानी आहात, असा कोणी व्यक्ती आहे का? मी नेहमी सांगतो, पुढच्या वर्षी गोरक्षनाथ पाटलाचं 2य पुण्यस्मरण केलं आणि अरुणनाथगिरीला पुन्हा या ठिकाणी भीमराज भाऊने बोलावलं, तर आपण इथं असा यंदा एखादा व्यक्ती आहे का छातीला हात लावून सांगणारा, मी पुढच्या वर्षी कीर्तनाला हजरच राहील? दत्तभाऊ, खरं सांगा, तुम्हाला रामाची शपथ आहे, रामाची सेवा करता आमचे दत्तभाऊ आहे का? आणि असा कोणी स्टॅम्प करून देणार आहे का? मनोज भाऊ नगरकरकडे जायचं, 100 रुपयाचा स्टॅम्प करायचा आणि सांगायचं. त्यांनी फार मोठा कार्यक्रम केला आज सकाळी माझ्या हस्ते. मनोज भाऊ नगरकरांनी साई कृपा प्लॉटिंग केली नांदूरला, फार मोठा 2-3 एकरामध्ये. तो कार्यक्रम सकाळी झाला. तुमचा फोन झाला भीमराज भाऊ. माझा मुद्दा आहे का, असा कोणी स्टॅम्प करून देणार आहे का, मी पुढच्या वर्षी हजरच राहील? पाटील सांगा. गोविंदराव, बापू, नाही आता शक्य. आबा, मिशवाले मामा, नाही शक्य नाही. का? पुढच्या वर्षीपर्यंत नाना भाऊ शक्य नाही. का शक्य नाही? कारण आपल्याला 1 वर्षाची गॅरंटी देता येणार नाही. मग सांगा, 1 वर्षाची नसेल, जाऊ द्या 6 महिन्याची. तुम्ही जागी ना सगळे? 6 महिने मी राहणारच असं कोणी लिहून देईल का? जाऊ द्या 6 महिने द्या सोडून. 6 आठवड्याची, 6 आठवडे द्या सोडून. 6 दिवसाची गॅरंटी बर का निरगुडे पाटील? 6 दिवसाची गॅरंटी नाही, द्या सोडून. 6 घंट्याची नाही, द्या सोडून. 6 मिनिटाची द्या सोडून. 6 सेकंदाची, 6 क्षणाची नाही. 1 क्षणाचा भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं वो किसी का. क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का. कल्पना करा माय बापांनो, आपल्याला भरोसा नाही. क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध थोडा माया आशा, काही ना चले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे वळसा गा, राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी. अहो कधी रामाचं स्मरण करा, आधी करा. तिथं वशिला चालत नाही. मी याचा पाहुणा आहे, मी त्याचा वेई आहे, मी त्याचा स्वैरा आहे, तो माझा सासरा आहे, मी त्याचा जावाई आहे, हे नाही चालायचं.
माझा त्यांचा चांगला परिचय हेही नाही चालायचं, माझी आणि त्यांची चांगली ओळख हेही नाही चालायचं, किती टॅबला घालून दिले हेही नाही चालायचं, किती वरून दिले हेही नाही चालायचं. का? तिथं वशिला चालत नाही महाराज. ज्या वेळेस काळ येईल, काळुबाची उडी पडेल बाजवा, काळुबाची उडी पडेल बाजवा, काळुबाची उडी पडेल बाजवा, काळुबाची उडी पडेल बाजवा. काळ जेव्हा येईल तेव्हा कोणी सोडू शकणार नाही. काळाची एवढे पडेला बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप, माय नाही बाप नाही मित्र नाही सखा नाही तेथे कोणी सोडविना. एका सद्गुरु वाचूनी बस आणि तेथे कोणी सोडविना. एका चक्र पाणी वाच, एक तर देव एक तर गुरु, एक तर देव सोडविल एक तर गुरुदेव सोडविल, तिसरा जन्माला आला नाही. बरं का विराजजी, तिसरा जन्माला आला नाही. मग तिसरा जर जन्माला आला नसेल, कोणी सोडवणार नसेल आणि जर जावाच लागत असेल, आणि भ्रम धरू नका, कधी जावा लागेल सांगता येत नाही. आज आहे उद्याची गॅरंटी नाही. मग भ्रमात राहू नका, पडून दे जाणारे, मरावा लागणारे, कधी जावा लागेल सांगता येत नाही. म्हणून भ्रम नका धरू, विठ्ठलाचं नामस्मरण करा, भक्ती करा, आणि तेच आपल्याला पुण्य कामाला येईल. दुसरं काही नाही, दुसरं चरण. म्हणून जाईल कलेवर, म्हणून जाईल कलेवर, म्हणून जाईल कलेवर, म्हणून जाईल पुढे सरकार जागा सांगते, पुढे पुढे महिला मंडळी पुरुष मंडळी तुम्ही महिला मंडळी सरका पुढे पुढे जाईल
कधी जावं लागेल सांगता येत नाही. पडून जाईल कलेवर विठ्ठल उच्चारित पासार. विठ्ठलाचं नामस्मरण करा, भक्ती करा, भजन करा, तोच कामाला येणार आहे, त्याच्याशिवाय कोणी नाही. वरात करा विडोबा रखुमाई, जय विडोबा रखुमाई. अंतिकाळ कोण कामाला येणार आहे तर ईश्वरच आहे, त्याच्याशिवाय कोणी कामाला येणार नाही. जावा लागणार आहे प्रत्येकाला. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का. सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते. माय बापा नो नाम रह जाएगा बंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का. माय बाबांनो जावा लागणार आहे आपल्याला सर्वांनाच. तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है. तू काया नगर का सौदागर. माँ कहती है बेटा मेरा है, बेटा कहता है माँ मेरी है. माँ कहती है बेटा मेरा है, पिताजी कहते बेटा मेरा है. नहीं माता का नहीं पिता का, नहीं माता का नहीं पिता का, ये तो जन्म देने का नाता है. तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाना है. काया नगर का सौदागर. हे निमित्ताचे धनी महाराज, निमित्ताचा धनी केला असे प्राणी. हे निमित्ताचे नाते
बहन कहती है भाई मेरा है, भाई कहता है बहना मेरी, नहीं बहन का नहीं भाई का, ये तो राखी देने का नाता है तू काया. एक दिवस जावं लागणार आहे महाराज. सगळे संबंध इथे राहतील. कबीर कहते हैं कमाल मेरा है, कमाल कहते हैं कबीर मेरे है. नहीं कमाल का नहीं कबीर का, नहीं कमाल का नहीं कबीर का, ये तो हरि गुण गाने का नाता है तू काया का. सौदागर तुझे अपने वतन पे जाना है, काया नगर का तुझे अपने वतन पे एक दिवस प्रत्येकाला जायचंय महाराज. म्हणून हा अभंग फार गोड आहे महाराजांचा. नाथ परंपरेतला अभंग आहे. नाथांची परंपरा ही जगातली सर्वश्रेष्ठ परंपरा आहे. आदिनाथ गुरु सगळ सिद्धांचा, मजेंद्र तयाचा मुख्य शिष्य, नातरी आदि गुरु शंकरा, लावणी शिष्य परंपरा. आदिनाथ उमा बीज प्रगडले, मच्छिंद्राला दले सहज स्थिती. आणि मग मच्छिंद्राला मिळालेलं ज्ञान गोरक्षनाथाला दिलं, गोरक्षनाथांनी अडबंगनाथाला दिलं, गोरक्षनाथांनी गैनीनाथाला दिलं, आणि गैनीनाथांनी ते ज्ञान ज्ञानेश्वरांना दिलं. ज्ञानोबारायला जे ज्ञान मिळालं निवृत्तीनाथ महाराजांकडनं, आणि ज्ञानोबारायला मिळालेलं ज्ञान, ज्ञानोबाराय म्हणले फायदा काय झाला, परिणाम काय झाला. माझ्या गुरुला मी शरण गेलो, माझ्या गुरुला मी असणारं जीवन समर्पित केलं, आणि माझ्या गुरु पुढे मी नतमस्तक झालो. त्याचा परिणाम असा झाला, माझा उद्धार झाला. मी तरुण गेलो ज्ञानदेव म्हणे, तरलो आता उद्धरलो. कशामुळे? गुरु कृपे. आणि गुरुच्या कृपेचा हात माझ्या मस्तकावर आला, आणि मला अभय वचन दिलं, चिंता करू नकोस, काळजी करू नकोस, मी आहे. भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही, कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. हे अभय वचन माझ्या श्री गुरुनी मला दिलं, मस्तकावर हात ठेवला आणि मला कृतार्थ केलं. तिसरं शेवटचं चरण. रखुमा देवी ज्ञानेश्वर मावली, ज्ञानराज मावली, मावली ज्ञानेश्वर मावली, ज्ञानराज मावली द्वारा. रखुमा देवीवरू अभय करू, मस्तके ठेविला हा निर्धारू, पडूने जाईल कलेवर विठ्ठल उच्चारी पासार. अशा अर्थाचा अभंग आपल्या पुढे गायला, सरळ सरळ भावार्थ आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. आज या ठिकाणी
कैलासवासी गोरक्षनाथ पाटील नळे आपल्यातनं जाऊन त्यांना 1 वर्ष झालेलं आहे. त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्ताने पुण्यस्मरणानिमित्ताने आपण सर्वजण ही शेवटची आदरांजली अर्पण करण्याकरता इथं उपस्थित झालेलो आहोत. एवढा समाज व्यस्ततेच्या काळामध्ये इतके सगळे बिझी असतानाही एवढे जण उपस्थित आहे, याचा अर्थ असा आहे नळे पाटलांनी जीवनभर केलेलं कार्य म्हणून एवढा समाज आज या ठिकाणी आहे. मनापासून धन्यवाद देतो. ज्यांच्या आत्म्यात चिरशांती प्राप्त हो, सुखशांती प्राप्त हो, ही विश्वाराच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आज इथे आमच्या महाराज मंडळीने गायनाची साथ दिली. सर्व महाराज मंडळी, गायक, वादक, गुणीजन, विद्यार्थी वृंद, सर्वांना धन्यवाद. आपण सर्व क्षेत्रातले मान्यवर इथं आलेले परिचित अपरिचित आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. लखनगिरी या सर्वांना धन्यवाद देऊन आज या ठिकाणी एक सूचना आहे. काय सांगा ते अक्षर कळे ना जरा, तुम्ही दिलं घोरपडे साहेबाचं आहे का? मग हरकत नाही. हे बघा, निर्मळ पिंपरीचे घोरपडे साहेब आहे, उत्तमराव घोरपडे साहेब. ते अक्षर मला कळेना, लिहिलेलं कळत नाही. ते अक्षर थोडेसे मोडी भाषा आहे, मोडी भाषा नानाभाऊ म्हणतात. तर या ठिकाणी त्यांनी माझ्याकडे देणगी दिलेली आहे. 2100 रुपयाची देणगी अडबंगनाथ संस्थानला त्यांनी दिली. त्या कार्यक्रमाला आत्ताच मध्ये धर्मनाथ बीज उत्सव सोहळा फार मोठा अडबंगनाथ संस्थानला झालेला आहे. महाराष्ट्रातले दिग्गज कीर्तनकार रामराव महाराज डोक असेल, अक्रूर महाराज साखरे असतील, संजय नाना दोंडगे असतील किंवा महाराष्ट्रातले दिग्गज कीर्तनकाराची कीर्तनं झाले. आणि त्या कार्यक्रमाकरता महाराष्ट्रातून, भारतातून, हरियाणातून, बाहेरच्या राज्यातून आणि अमेरिकी, थायलंड असे भक्त जे होते त्यांनी भेट दिली, कार्यक्रमाला मदत केली. सर्वांचे मी आभार मानतो. त्यापैकी आज आमचे मिशावाले मामा, दाढीवाले मामा यांनी 2100 रुपये त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अरुणगिरीला दिल्याबद्दल अडबंगनाथ त्यांचं भलं कल्याण करो ही नाथाच्या चरणी प्रार्थना. पुनश्च सर्वांना धन्यवाद देतो. आज या ठिकाणी नळे पाटलांचे हे कार्य अप्रतिम आहे. आपण सर्वजण उपस्थित आहोत, त्यांना सद्गती प्राप्त हो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. मला एक सूचना आलेली आहे. उद्या सकाळी 9 ते 11 या वेळेत आस्तगाव, चोळकेवाडी, वाकडी आणि त्या परिसरातील जालिंदरनाथ महाराज, कानिपनाथ का जालिंदरनाथ महाराज, गोविंदराव जालिंदरनाथ महाराज त्यांचं मंदिर त्या शिवावरती आहे. यात्रा उत्सव आहे आणि सकाळी 9 वाजता 9 ते 11 अरुणनाथगिरीचं कीर्तन होणार आहे अशी मला सूचना आहे. उद्या लाभ घ्या. त्या शिवावरती जालिंदरनाथ महाराज. पौर्णिमा आहे आणि 12 वाजता अडबंगनाथ संस्थानला पौर्णिमा उत्सव आहे. आपण लाभ घ्या. झालेली सेवा देवाच्या चरणी समर्पित. विठ्ठल जय भगवान की. 2 मिनिट फक्त शांत बसून राहा. आवाज. मुरलीधर पाटील नळे यांनी आत्ताच महाराजांना या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी 501 रुपये देणगी दिली. टाळकरी सगळे खाली बसून घ्या. 2च मिनिटं. आज या ठिकाणी आपल्यातून जाऊन ज्यांना 1 वर्ष झालं असे कैलासवासी गोरक्षनाथ पाटील नळे दादा, आपण जर बघितलं आत्ताच या ठिकाणी गुरुवर्य महंत स्वामी अरुणनाथगिरीजी महाराज यांच्या सुश्रव्य वाणीतून या ठिकाणी दादांना प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आदरांजली या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेली आहे. या ठिकाणी जर आपण बघितलं तर महाराज यात्रेला विकास महाराज असताना देखील विकास महाराजांनी या ठिकाणी 2च मिनिटं थोडे शांत बसा फक्त. गायनाचार्य आमचे राहुल महाराज चेचरे मृदुंगाचार्य यांचं साऊंड सिस्टीम पोहेगावकर चौधरी पाटील यांचा या ठिकाणी कार्यक्रमात असून देखील व्यवस्थित नियोजन केलं त्याबद्दल या ठिकाणी विकास महाराज यादव यांचं या ठिकाणी नळे पाटील परिवाराच्या वतीनं अभिनंदन करतो. महाराजांनी आत्ताच सांगितलं की ह्या परिसरामध्ये
अत्यंत चांगला परिवार घडवण्याचं कार्य या ठिकाणी दादांनी केलं. नळे सरांच्या स्वरूपात 2च मिनिटं फक्त खाली बसा, जास्त श्रद्धांजली होणार नाही, 2च मिनिटं. ज्ञानदानाचं कार्य या ठिकाणी